हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर व्हिडिओ. तर मी आहे स्नेहल अँड आय एम सोनल. तर आज आम्ही करत आहे मकर संक्रांत स्पेशल व्हिडिओ. आम्ही आता स्टार्ट करतो आहे मेकअपने. ही आहे आमची मेकअप व्हॅनिटी, तुम्हाला दिसत असेल. तर यात आमचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आम्ही आता स्टार्ट करत आहे. बाय द वे, ह्या माझ्या बहिणी आहेत आणि ही माझी नणंद आहे. तर आम्ही आता स्टार्ट करत आहोत. तर फर्स्ट आम्ही घेणार आहे मॉइश्चरायझर. मी यूज करत आहे पॉन्ड्सचा लाईट मॉइश्चरायझर. आणि मी हिचेच प्रोडक्ट्स यूज करणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. आमचं ॲक्च्युली मेकअप व्हॅनिटी कॉमन आहे. आम्ही सगळे दोघींचे जे जे मेकअप प्रोडक्ट्स होते ते आम्ही एकत्रच ठेवले. तर मॉइश्चरायझर लावलेलं आहे. नेक्स्ट स्टेप आहे आमची हे टार्टचं शीप टेप करेक्टर आहे. हा प्लस जॉब पण असतो. काल मी नाईट शिफ्ट केलेली, 4 वाजता झोपलेली सकाळी. आणि त्या 4 वाजता ही बेबीसाठी मिक्सर लावते. तिची बेबी उठली. आता तेच विचार करत होते, बोलू का नको. ती तर बिचारी पूर्ण नाईट शिफ्ट करून आता डे पण करते. तर मी हा करेक्टर इथे लावला, म्हणजे ब्लॅक. माझी इथे डार्क सर्कल खूप आहेत आईसच्या सेम खाली. सेम, मला पण खूप डार्क सर्कल होतं. आणि पिंपल्स आहेत त्याच्यावरती लावलेलं आहे. तर आता मी हे ब्रश घेऊन याला मिक्स करते. हां, जर हे प्रोडक्ट्स मला पण वर्क केले तो विल बाय. आपण सिडनीला जाऊया. तर आम्ही प्लॅन केलं प्लॅन करतोय. अरे ॲक्च्युली खूप दिवसापासून प्लॅन करतोय. म्हटलं लेट्स सी बेबी बरोबर कसं एक्झिक्यूट होत आहेत प्लॅन्स. तुम्हाला पण दिसेल हां फ्युचर ब्लॉग्समध्ये आमच्या. तर आमचं हे झालेलं आहे. नेक्स्ट आय थिंक नेक्स्ट मी टार्टचं शेप टेप रेडियंट कन्सिलर आहे. हे मी यूज करणार आहे. करेक्टर लावलेलं त्याच्यावरतीच लावते. तरी आधी खूप पिंपल्स होते, तुला माहिती आहे ना. आता थोडेसे कमी झाले. आता एक हे आय थिंक काल किंवा परवा परत आले. तर स्किन जरा मी बाहेर गेलेली हो माझ्या मम्मीकडे. तिकडे मी खूप काय काय खाल्लंय. लाडकी लेक. इतकं गोड खाल्लंय. डाएट प्रॉपर केलं तर पिंपल्स पण कमी बाहेर आलाय. तर मी आता हे मिक्स करते. इथे असे डॉट डॉट लावले मी. तुला माहिती आहे हे नवीन आपले हे पण आपल्याला ट्राय करायला पाहिजे. पण आपण कधी करूया? आता करूया की नेक्स्ट टाइम करूया? नेक्स्ट टाइम. आता जर लावलं ना हां. आणि मला असं फुल फाउंडेशन मला नाही खूप आवडत. केकी वाटतं. हा आहे आमच्याकडे स्टुडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल याचं. मी अजून ट्राय नाही केलं, ते नवीनच आहे. मॅक प्रोडक्ट्स. मॅक प्रोडक्ट्स. मकर संक्रांत स्पेशल आम्ही आता साडी नेसणार आहे ब्लॅक कलरची. तू नेसशील ना ब्लॅक कलर? हो. मग साडी नेसून आम्ही थोडेसे रील्स शूट करू डान्सचे थोडे. पण आता बघू, आम्ही प्लॅन केलं आहे. आहाना बेबीचं नाव आहे हिच्या आहाना. आहाना जोपर्यंत झोपले तोपर्यंत आमची प्लॅनिंग खूप काही असते. बट आहाना उठली की आमचे सगळे प्लॅनिंग हे होतात. काल पण करायचं होतं आम्हाला. काल काय केलं? काल ऍक्च्युली आनंदाला झोपत हां. होतं तर 4 त्याच्यातच टाइम वाजले. आणि हिचं जॉब असतं तर तिची पण मीटिंग होती. हो. हां माझी हां. 1 तास काहीतरी मीटिंगच चालू होती. आणि त्यात परत मी झोपायला गेली. 1 महिना सुट्टी घेऊन मी काल बसणार होती जॉबवरती. माझा फर्स्ट डे होता 1 महिन्यानंतर. तर मग थोडं मी नाईट शिफ्टची सवय नव्हती आता परत. तर मग झोपली मी थोडी 2-3 तास. आम्ही फॅन बंद केला कारण स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये खूप फॅनचा आवाज येत होता. आय होप आता क्लिअर व्हॉइस येत असेल आमचा. ॲक्च्युली हिचे मेकअप स्किल्स खूप चांगले झाले आहेत. इफ यू हॅव ऑलरेडी सीन, हर्षूचं लग्न होतं त्यामध्ये हिने स्वतःच मेकअप केलेला आणि इतका ग्लोईंग ब्युटिफुल शी वॉज लुकिंग. हां, मी फर्स्ट टाइम ॲक्च्युली मी बाहेरून करायची पण मला ते आवडायचेच नाही. हे पण सगळे बोलायचे की तुझा फेस खूपच विचित्र दिसतो ते ऍक्च्युली ना ते काय माहिती का, त्यांच्याकडे प्रोडक्ट्स इनफ नसतात का काय. पण आमचा डार्क लुक यायचा त्यांना. किती आपण बोलायचो की आम्हाला ग्लोईंग हवाय ग्लोईंग हवाय. म्हणून मी ठरवलं. हर्ष म्हणजे माझा भाऊ आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती चेक करू शकता. मी इकडे खाली इंस्टाग्राम ID टाकतो आमच्या दोघींची. तर
हर्षूच्या लग्नात मग मी ठरवलेलं की म्हणजे आम्ही दोघींनी पण ठरवलेलं की आता आपल्याकडे एवढी मेकअप व्हॅनिटी सेट झाली आहे, सगळे प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे, तर आपणच स्वतः करूया ना, कशाला. कारण एरवी तर आम्ही करतो, आमचा एवढं लुक ठीक आहे म्हणजे चांगला वाटतो, आणि जर आम्ही बाहेरून केलं तर आम्हाला हे होतं, ओ माय गॉड प्रायमर आपण विसरलो. हे माझ्यासोबत नेहमी होतं, नेहमी. प्रायमर पोर्ससाठी असतं, आहेत माझे पण पोर्स खूप माझं बट ठीक आहे, असं विसरायलाच होतं मला. एवढं समोर आहे पण लक्षात नाही राहत, नेहमीच आहे हे माझं. ठीक आहे, आता नेक्स्ट आपला फाउंडेशन कुठे गेला. इथे या व्हॅनिटीमध्ये मी सगळं अरेंज केलं, पण मला शोधायला टाईम जातोच. इथे येते. तर हा आहे सुपर स्टे 24 आवर फुल कव्हरेज फाउंडेशन. हा मी तुला माहिती आहे तेव्हा घेतलेला 2 वर्ष आधी, ते पण मी हिचंच बघून घेतलेला. हिचं ट्राय केलेला मी, मग मला आवडलेला. हा ओल्ड आहे खरं तर, बट मला हाच आवडतो. आता नवीन ट्राय करायचा आहे हा मला, बट नंतर आहे, आधी हाच करणार आहे मी, कारण हा मला खूप सूट होतो फेसवरती. हा थोडासाच घेते मी. हे कव्हरेज चांगला मिळतो आणि फेस पण छान वाटतो. आणि थोडं नेकला पण तुम्ही लावू शकता. तर की मग माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा सगळे लुक्स, हळदी आणि लग्नाचे जेवढे पण रिसेप्शन सगळे लुक आम्ही स्वतः केलेले. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले का. तर आता आम्ही तेव्हापासून ठरवलं की सगळ्या फंक्शन्सला कुठलाही असो आम्ही स्वतःच हे करणार आहे मेकअप आमचं. नेक्स्ट तिची बेस्ट फ्रेंडचं पण लग्न होतं, तेव्हा पण आम्हीच मेकअप केलेला. हा मी ते फोटो तुम्हाला हे करेल, दाखवेल इकडे एडिट करून. ते फोटोज खूप छान आले. सो फन ट्रिक, हिने जो हिच्या भावाच्या लग्नामध्ये लेहंगा वापरलेला यूज केलेला तो मी हिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नामध्ये यूज केला. आय गेस बहिणी बहिणी किंवा फ्रेंड्स याच्यात चालतं. आम्हाला आवडतं एकामेकांचा यूज करायला. त्या फ्रेंडची वेडिंग आहे, हिच्या बेस्ट फ्रेंडची, माझं तर काय नाही, तो आय कॅन रियूज फ्रेंड. आणि मी तिच्या वेडिंगला हिने जो आमच्या लग्नात घातलेला लेहंगा तो मी घातलेला. आम्ही एकामेकांचा यूज करतो. सो वी आर मोर लाईक बेस्ट फ्रेंड्स अँड सिस्टर्स. तर हा झालेला आहे, तुम्ही बघू शकता आम्ही सेम प्रोडक्ट यूज करतोय. तर हा आहे आमचा थोडासा बेस आम्ही सेट केलेला आहे. मी काही काही यूट्यूबर्सला फॉलो करते ना, तर ते पहिले आय शॅडो वापरतात जर हेवी बेस मेकअप करायचं असेल त्यांना. म्हणजे करताना खाली पडलं ना मग ते नंतर फाउंडेशन. हे ट्रिक मी पण ऍक्च्युली बघितलेली, मी ट्राय नाही केलंय कधी. करायचंय, आपण करू तो एकदा ट्राय चॅलेंज करू तो युट्यूबर हे करून. तर ते मी करणार आहे, पण करायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे, कारण खूप मेकअप आर्टिस्ट पण आम्ही बघितले ते तसं करताना. म्हणजे पहिला आय करून घेतात अँड देन फुल. ते ऍक्च्युली मला ऍडव्हान्टेजच वाटतं, कारण खाली आपल्याला खूप लागतं, पण ते नंतर मला क्लीन लुक बघूया, आपण ट्राय करूया नेक्स्ट याला. तर हे आय शॅडो पॅलेट आहे लॅक्मेचे ॲब्सोल्यूट, हे वाले 2. हे तू कधी ऑर्डर केलेले? हे तिचेच आहेत, तिने केलेले. याच्याबद्दल तू आय डोंट रिमेंबर, म्हणजे झालं असेल 1-1.5 वर्ष झालंय आणि काहीच यूज नाही केलंय मी. ॲज यू कॅन सी तसे आहेत प्रोडक्ट. बट मी आता या टायमाला आलेली, मला खूप आवडले हे शेड्स. हां, दोन्ही शेड्स चांगले. काय बोलतात रे त्याला, जे कलर जे आहे ना एकदम बोल्ड कलर्स आहेत आणि व्यवस्थित सेट होतात, खूप सुंदर बसतात. जसे लाईट फिक्के कलर्स असतात ना असे नॉर्मल पॅलेटचे, तसे नाही, छान कलर. हा वाला पण दाखव, हा पण खूप कलर मस्त आहे एकदम. तर आता आय शॅडोचं जनरली मी काय आपण कसं लुक करूया, म्हणजे असं काहीतरी करूया आता. मी एक बघितलेला Pinterest मध्ये, माझा फोन चार्जिंग होते, आपण तसं रिक्रिएट करू. ठीक आहे. तर मोस्टली मी काय करते की हा पिंक शेड असतो तो पूर्ण माझे जेवढा पण आयलिड आहे हा इथे सगळीकडे मी स्प्रेड करते तो. आणि त्याच्यावरून कुठला तरी डार्क शेड असतो तो मी आउटर कॉर्नरला लावते, ज्याच्याकरून माझे आईज असे मोठे थोडेसे दिसतात. आणि मग ग्लिटर्स तुम्ही कुठला पण तुमचं जसं आउटफिट आहे तसं तुम्ही सिल्वर. सो हा मेकअप
आई मेकअप ॲक्च्युली ट्राय करणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. हा ब्रश सेट आहे, हा माझ्या डॅडने दिलेला मला, हुडा ब्युटीचे. तर ते एवढं मोठं कॅरी करायला खूप डिफिकल्ट पडतं, तर मी हा स्मॉल बॉक्स घेतला, त्यामध्येच सगळं ठेवते. तुझ्या डॅडने का दिला ते पण तर सांग, बॅक स्टोरी. बॅक स्टोरी, ते पण मेकअप आर्टिस्ट आहे, तर त्यांच्याकडे सगळं सेट असतं. तर मला जे आवडेल ते मी त्यांना बोलते मला द्या. आणि ते मी खूप स्टार्टिंगला घेतलेलं, जेव्हा माझं काहीच नव्हतं, जेव्हा मला स्टार्ट करायचं होतं स्वतःचा मेकअप करायला. फाउंडेशन नंतर जो बेस क्रिएट होतो त्याच्यानंतर आय मेकअपलाच थोडासा टाईम जातो. तर आयब्रोजसाठी हे वाला आहे, लॉरियल ब्रो आर्टिस्ट. ह्याच्या आतमध्ये हे असतं, तर मी मोस्टली हा वाला शेड यूज करते. ह्यामध्ये हे आहे. तर आधी मी कलर यूज करायच्या आधी हे जे आहे त्याने आयब्रोज माझे नीट सेट करते. आयब्रोजवरती पण खूप असतो, जर आपण आयब्रोज एकदम मोठे केले लुक खूप चेंज होतो याच्यावरती. तुला काय हवं आहे? जसे आवडतात. मी मोस्टली थोडेसे जाड प्रिफर करते आयब्रोज. मला ते फक्त एक लाईन अशी नाही आवडत, एकदम पातळवाली. तर हे झालं मला सेट करून. नंतर मग हा जो ब्रश आहे छोटा, त्याने थोडंसं मी हे करून फील करणार आहे. फील करायचं तर तुम्ही डिफरन्स बघू शकता. हे मी केलं आहे आणि हा वाला अजून केलाच नाही आहे. बघ डिफरन्स बघ. हा झालेला. हां. हो, कळून येतं. माझे आयब्रोज थोडेसे लाईटच आहे, हिचे डार्क आयब्रोज आहे, तर मला आयब्रोज तर करायलाच लागतं. तर माझे आयब्रोज झालेले आहे सेट. आता नेक्स्ट मी यूज करणार आहे लायनर. हा मी सेटिंगवरूनच घेतलेला, हुडा ब्युटीचा आहे. हां छान वाटतं. हां मस्त वाटतं, छान लुक आहे. क्लोजअप लुक दे नंतर. हां. तुझं पण बंद कर. हा नंतर हुडा ब्युटीचा आहे. इथे ह्या बाजूला लिक्विड लायनर आहे आणि या बाजूला पेन्सिल आहे. तर पेन्सिल मी युजली काजळसाठी यूज करते आणि लिक्विड ॲज अ लायनर. आधी आमच्या दोघींना पण लायनर लावायला यायचं नाही स्वतःहून, आम्ही एकमेकींचे लावायचो. मी तिला बोलायची माझं लाव आणि मी तिचं लावायची. आता मी नाही लावत, मी आता स्किपच करून टाकते. बिकॉज जरासुद्धा वाकडं तिकडं झालं ना, तो पूर्ण हे करायला लागतं, परत करावं. पण हा वॉटरप्रूफ आहे, म्हणजे तुला चांगलं होईल. हा वॉटरप्रूफ आहे. हा वॉटरप्रूफ. मग धुता पण येणार. हा खरं पाण्याने नाही जात. हा मग धुता पण धुतलं तरी नाही जात. सो स्किपिंग इट ऑल टुगेदर, आय एम डन. ठीक आहे, माझे आयब्रोज पण झालेले आहेत ॲज यू कॅन सी. आय विल कर्ल माय लॅशेस. मम्मा टी टाइम. टी टाइम. चहा. आमच्या सासूबाई आहेत, त्या मागून बोलत आहेत आम्हाला. मी त्यांना पण इन्सिस्ट करत होते आमच्या आम्ही घेऊ व्हिडिओमध्ये. त्यांना व्हिडिओमध्ये. चहा छान लावेल. ते आमच्या दोघींपेक्षा जास्त बोलतात, फनी बोलतात. हां. तर हे थोडं मी असं सुकायला ठेवते, तुम्ही बघू शकता. मला दाखव. इतकं पण परफेक्ट येत नाही मला, पण पण येतो. थोडं ट्राय करून करून थोडं झालं. तुला आधी हां हे केलं. मला खाजवायला लागले. हां हे सगळ्यांचं सेम असेल मला वाटतं. मेकअप जेव्हा लावतो तेव्हा नंतर खूप इचिंग होते आपल्याला.
मॅडम आज डायट झोपवला मस्त. म्हणून ती झोपली आज. तर हा जो दुसरा बाजू आहे त्यात पेन्सिल लायनर आहे, बट तीच मी ॲज अ काजळ यूज करते. दिस इज मॅडम्स हुडा ब्युटी डबल कोट. हा पण मी खूप ट्राय करून करून ॲक्च्युली हा खूप छान आहे. छान आहे. एकदम जास्त वॉल्यूम हवा असेल ज्यांना हो. तो हा वाला यूज करू शकतात. डबल कोट आहे तो. तू काजळ पण नाही लावत का? नाही रे, मला असं काजळ उतरतं असं वाटतं डोळ्यात आणि मग डार्क सर्कल्स एम्फसाइज होतं. तुला येतं व्यवस्थित दिसतं? हा, थोड्या वेळाने माझं पण होतं, पण माझे जे आय लॅशेस आहेत आणि जे आयब्रोज आहेत ते खूप लाईट कलर आहे त्याचा. अच्छा. ॲज कम्पेअर टू सोनलचा खूप डार्क आहे. मग तिला इतकं काय नाही. जर तुमचा डार्क लॅशेस असतील तर एवढं तुम्हाला गरज नाही. म्हणजे जे काही स्किप करता येऊ शकतं आय स्किप, आणि जे आहे गरज ते करायचं. तेवढं फास्ट पण होतं, नाही तर खूप टाईम झाला. ऑलमोस्ट आमचं होत आलंय. मी आता हा जो वन कोट वाव हुडा ब्युटीचा आहे मस्करा तो लावते. मी परत स्पूलीने जरा व्यवस्थित करते. हा याचंच आहे ना नक्की? तुला असं क्लम्पी क्लम्पी नाही वाटत मला? ते डबल कोटमुळे कसं आहे. मला ते नाही आवडत. नेक्स्ट टाइम मग नॉर्मल वाला घ्यायला पाहिजे. जर तू पण याने असं असं स्प्रेड आउट कर. म्हणजे ते खूप तू खाली लावलंय लोअर लॅशेसला? नाही. जो आपण जो सिंगल वाला घेतो ना हां, त्याच्यापेक्षा हा ज्यांना खूपच कमी आय लॅशेस आहेत त्यांच्यासाठी. तर आमचा आय मेकअप ऑलमोस्ट झालेला आहे. हा पण आय शॅडो आहे. हा यूज नाही करत तू? हा, करते तो. छान. तो युजली जर मला कुठे दुसरीकडे जायचं असेल, म्हणजे असं एक फक्त कॅरी करायला, तो मी एकच घेते. तो पण छान आहे. तो एक असा सिंपल लावू शकतो. तुझ्याकडे आहे ना ब्लश? तू आता ही ब्लश लावते. हां, ही ब्लश लावते आणि मी काय लावतेस? मी थोडं कॉन्टोर करते माझ्या नोजला. मी ते पण स्किप करते. तुला गरज नाही तसं. माझं थोडंसं नोजला कॉन्टोर करायची गरज आहे. तर ही इनसाइडची डुओ 2-in-1 स्टिक आहे. यामध्ये कन्सील पण आहे आणि कंटोर आहे आणि हायलायटर पण आहे या साईडला. मी युजली जे कॉन्टोर आहे ते हँडनेच करते, फिंगर्सने. तो आलियाचा वाला ब्लश आहे ना, मी तसाच लावते आता. मी आधी फक्त इथे लावायची साईड्सला. तो W आल्यापासून मी. अच्छा. मी जो हर्षूच्या लग्नात पण मेकअप केलेला त्यात पण कॉन्टोर छान झालेलं माझं. हा, तो ऍक्च्युली लुकच इतका ग्लोई वाटत होता. त्यात मला बरं नव्हतं. मी हळदीच्या दिवशी इतका डान्स केला मी नेक्स्ट दिवशी आजारीच पडले. मग मी एकदम लग्नाला एकदम बरंच नव्हतं मला. तर हे झालेलं आहे कॉन्टोर आमचं. काय झालं? आता हे कन्सिलर थोडंसं, सॉरी कन्सिलर नाही, हायलायटर. हा रे, हायलायटर कुठे लावतेस तू? इथे लावते आणि थोडंसं असं टिपला आणि मध्ये असंच थोडंसं इथे पण लावतो. मला माहिती हाय पॉइंट्स हे हां हे
इथे चीक बोन्सला आणि इथे आयब्रोच्या खाली एवढे हाय पॉईंट्स असतात. चल लावूया मग. तो कुठे आहे? तो दुसरावाला आहे ना स्विस ब्युटीचा पॅलेट. हा बा हा. मी हा यूज करते. हा बघा. ओके. हा माझा जुना पॅलेट आहे. ब्रशने करते की हा, directly मी दाखवते ते तुला. असा एक ब्रश चपटीवाली ब्रश असते ना त्याने लावायचं. असा ब्रश असतो फॅन सारखं असेल आपल्याकडे. याला यूज करू शकते. असं करायचं आणि मग ऑल थ्रू एव्हरीथिंग. ओके. इथे हायलाईट करायचं असं थोडं थोडं इथे इथे. हा तेवढा फेस आपला हे दिसतो. जे पार्ट्स तुम्हाला फेसचे हायलाईट करायचे आहेत ते तुम्ही असं ब्रशिंग करू शकता. दाखव. हां तेवढं लिफ्ट होतं तुमचा फेस. मी पण ट्राय करते. मी पहिल्यांदा करते. इथेच ना चीक बोन्सला आयब्रोच्या खाली इथे ना. पूर्ण नाही इथे टिपल्या भरतात आणि इथे ना. क्युपिड्स बो. तर असं आम्ही केलेलं आहे. आता मी थोडं ब्लश ॲड करते. मी हे झुडिओला गेलेली लास्ट वीकला. तिथे मला हे दिसलं चेक टेंट. हे पण मी आणलं. तुला आवडलं ना ते? हां छान आहे. म्हणजे नॉर्मल आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा तुम्ही हे लावू शकता. हे असं बट मी आता जो लुक केला आहे त्याच्यावरती मी पावडरवालाच ट्राय करते. हा ॲक्च्युली जेव्हा मेकअप नसेल जास्त आणि हा. फक्त टिंट ग्लोई नो मेकअप लुकला तो यूज होतो. मोस्टली मी ते बाहेर जातानाच लावते जेव्हा आपण काही नो फाउंडेशन काहीच नसतं. भाजी आणायची असेल नाही का तेव्हा तर असंच जातं. मी माझा राऊंड फेस आहे म्हणून मी मोस्टली ब्लश इथे लावते फक्त. कारण इथे लावलं ना खूपच अजून माझे चिक्स राऊंड राऊंड दिसतात. तर आय गेस आपला झालेला आहे मेकअप. आणि सब असा राहुल आहे. हे आम्हाला नंतर आता आवरायला यायला 1-2 तास लागणार. हे एक मोठं आमचं टास्क असतं. आपलं हे राहिलं आहे कॉम्पॅक्ट लावायचं. कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक डन. हां कॉम्पॅक्ट. आम्हाला ॲक्च्युली आय लॅशेस पण ग्लो करायला शिकायला पाहिजे आणि अजून लेफ्ट होतो लुक. आम्ही करतोय आता अजून त्याच्यावरती काम करतोय थोडं थोडं. आमचे स्किल्स डेव्हलप करायला. तर हे नंतर कॉम्पॅक्ट मी लावते. नाही नाही नाही. ती कधी पिते? ती कधी पिते? मला काहीतरी आता टाइमपास पाहिजे असं. जा ना बघून तो झोपलाय. मग तू बघून ये ना. हे की तू वरती कसं काढते हे प्रोडक्ट? मला तेच ना. ते असंच निघालेलं. डायरेक्ट असं हातात पण घेऊ शकतो. तर या आहेत माझ्या सासूबाई आणि सोनलची मम्मी. त्यांना खूप आवडतं आम्ही असं व्हिडिओ बनवतो. तेच आम्हाला बोलतात की बनवत जा. हां एनकरेज करतात आम्हाला की बनवत जा बनवत जा. की मी हिला बोललेली तिला ड्रेस घालून प्रॉपर असं यायला आवडतं. त्यांना असं आवडत नाही यायला. आम्ही बसतो बाबा. आता लास्ट स्टेप आहे. तर हा आहे आमचा लुक. वेट फॉर मी. डन. तर आहे आमचा लुक. आता लिपस्टिक बाकी आपली. तर लिपस्टिक आम्ही ही
ही पण मी सेफोरामधून सेमीवरून घेतली आहे, हुडा ब्युटीची लिक्विडवाली. मी यूज केली आहे ती लिपस्टिक. मला रेड ऍक्च्युली रेडच लावायला पाहिजे. माझ्या हा ना? साडीचा पण Red आहे, बॉर्डर हा. जो आहे तो हे तो आहाना उठली आमची. आहाना तर आहाना उठलेली आहे आमच्या. आता आम्हाला थोडंसं हा तिचा पण व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. फटाफट. नाही आपल्याला तिचा पण चॅनल आहे, मी इकडे टाकेल तुम्हाला, तुम्ही तिला पण फॉलो करा. आमची क्यूट बेबी आहे. आता आम्ही लुक आमचा झालेला आहे. आम्ही साडी नेसून आम्ही आता दाखवतो तुम्हाला. हा आहे आमचा मेकअप लुक कम्प्लीट.